देशामध्ये आता फक्त 4च बँका शिल्लक राहणार। भारत सरकारने हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। त्यामुळे सर्व नागरिकांना तातडीच्या सूचना देण्यात आल्यात। जर अकाउंट आपलं इतर बँकेमध्ये असेल तर त्यांनी लगेचच आपले पैसे काढून घ्यायचे आहेत, कारण की त्या बँका आता बंद होणार आहे। त्याचं कारण म्हणजे फक्त 4च मोठ्या बँका भारतामध्ये शिल्लक राहतील। आता त्या 4 बँका नेमकं कोणत्या आहेत, कोणत्या लोकांनी आपल्या खात्यामधील पैसे काढून घ्यायचे। जर आपण आपल्या खात्यामधील पैसे काढले नाही तर आपले पैसे कायमचे बुडतील, कारण की भारत सरकारने अगोदरच निर्णय दिलाय फक्त देशामध्ये 4 बँका शिल्लक राहणार। त्यामुळं इतर बँकांमधील पैसे आपण काढून घ्यायचे। कोणत्या अशा भारतामध्ये 4 बँका चालू राहणार आहेत आणि इतर कोणत्या बँका बंद होणार आहेत त्याची लिस्ट देखील जाहीर झाली। नेमकं भारत सरकारने कोणता निर्णय घेतलाय, भारतामधील सर्व बँका बंद का होणार आणि कोणत्या 4 बँका चालू राहणार त्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊया। 2019 ते 20 साली भारतामध्ये पहिल्यांदा बँकांचं मर्जर करण्यात आलं होतं। त्यावेळेस अनेक लोकांना मोठ्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, कारण की ज्या बँकेमध्ये लोकांची खाते होती त्या बँका दुसऱ्या बँकेमध्ये मर्जर करण्यात आल्या होत्या। पण सरकारने आता भारतामध्ये 4च मोठ्या बँका ठेवण्याचा निर्णय घेतला। त्याचं कारण म्हणजे विदेशामधील बरेच व्यावसायिक लोक आपल्या भारतीय बँकांमध्ये पैसे ठेवतात, त्यामुळे हा निर्णय भारत सरकारने घेतलाय। पण या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सर्वसामान्य आणि गरीब जनतेला बसू शकतो, कारण प्रत्येक व्यक्तीने आपल्या कष्टाने मेहनतीने आपल्या सेव्हिंग खात्यामध्ये पैसे जमा केलेले असतात। अशा परिस्थितीमध्ये आपण ज्या बँकांमध्ये पैसे ठेवले त्याच बँका अचानक बंद झाल्या तर सर्वसामान्य व्यक्तीने करायचं काय? त्यासाठीच भारत सरकारने सर्वांना अगोदर तातडीच्या सूचना दिल्या आहेत। जर आपलंही खातं या बँकांमध्ये असेल तर लगेचच आपण या खात्यामधील पैसे काढून घ्यावेत, कारण की एकदा बँक बंद झाल्यानंतर आपल्याला त्या बँकेमधून एकही रुपये काढता येणार नाही। आपल्याला सर्वांना आठवत असेल 2019 ते 20 मध्ये बँक ऑफ बडोदा, देना बँक आणि विजया बँक या तिन्ही बँकांचं एकत्रित मर्जर झालं होतं। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर या तिन्ही बँका मिळून एकच बँक झाली होती, ती म्हणजे बँक ऑफ बडोदा। ज्या लोकांची देना बँकमध्ये, विजया बँकमध्ये खाती होती त्या लोकांना चांगलाच फटका बसला होता, कारण की अनेक लोकांची लाखोची सेव्हिंग होती। ते पैसे त्यांना काढण्यासाठी, ते दुसऱ्या खात्यामध्ये ट्रान्सफर करण्यासाठी बऱ्याच अडचणी निर्माण झाल्या होत्या। त्यांना त्याचे पैसे देखील मिळाले नाहीत। त्यानंतर इंडियन बँक आणि अलाहाबाद बँक यांचं देखील मर्जर झालं होतं। त्यानंतर युनियन बँक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या तिन्ही बँकांचं एकत्रित मर्जर झालं होतं। म्हणजे ज्या वेगवेगळ्या शाखांच्या बँका होत्या त्या सर्व एकत्रित मर्जर करून मोठी बँक बनवण्यात आली, युनियन बँक। पण त्यावेळेस मात्र इतर मोठ्या बँकांना त्याचा फटका बसला नव्हता, पण यावेळेस मात्र त्या बँकांचं नाव त्याच्यामध्ये आलं आहे। त्यापैकी बऱ्यापैकी मोठी असणारी बँक म्हणजे बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि इंडियन ओव्हरसीज बँक अशा काही प्रकारच्या छोट्या बँका होत्या। त्या बँकांचं त्यावेळेस कोणत्याही बँकेमध्ये मर्जर करण्यात आलं नव्हतं। पण आता मात्र सर्व बँका बंद होणार आणि फक्त देशामध्ये 4च बँका चालू राहणार, कारण की आजही देशामध्ये 12 मोठ्या बँका उपलब्ध आहेत। तर आपण त्या बँकांची यादी पाहिली तर भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, युको बँक, पंजाब नॅशनल बँक, कॅनरा बँक, इंडियन ओव्हरसीज बँक या बँका आजही सरकारच्या नियमाखाली चालतात। पण आता येणाऱ्या काही दिवसामध्ये या सर्व बँका बंद होणार। मग आता ज्या लोकांचे भारतीय स्टेट बँक मध्ये अकाउंट आहे किंवा बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट आहे किंवा महाराष्ट्र बँकेमध्ये अकाउंट आहे किंवा आपण सांगितलेल्या कोणत्याही इतर बँकेमध्ये अकाउंट असेल तर अशा व्यक्तीने आता काय करायचं, कारण की बँका तर बंद होणार। यापैकी फक्त 4च बँका शिल्लक राहणार। त्या संदर्भामध्ये केंद्र सरकारने महत्त्वाचे निर्णय दिले। सर्व खातेधारकांनी लवकरात लवकर आपल्या खात्यावरती योग्य तो निर्णय घ्यावा, जेणेकरून बँका बंद झाल्यावरती ग्राहकाला जास्त त्रास सहन करावा लागणार नाही। पण नेमकं असं कोणत्या 4च बँका आता भारतामध्ये राहतील आणि कोणत्या बँका आता कायमच्या बंद होतील त्याबद्दल आपण 2च मिनिटात जाणून घेऊ। भारत सरकारने सर्वात अगोदर बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक यांच्याबद्दल निर्णय घेतला। दोन्ही बँका देशामधील बऱ्यापैकी मोठ्या बँका मानल्या जातात, त्यामुळं या दोन्ही बँकांचं मर्जर होणार आहे। या मर्जर नंतर भारतामधील सर्वात मोठी 2 नंबरची ही बँक मानली जाईल, कारण की युनियन बँकेमध्ये अगोदरच आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँक या दोन्ही बँका मर्ज झाल्या होत्या। त्यामुळे बँक ऑफ इंडिया आणि युनियन बँक दोन्ही बँका जर मर्ज झाला तर ही भारतातील दुसरी मोठी बँक होईल। म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर आपलं खातं बँक ऑफ इंडिया मध्ये असेल किंवा युनियन बँकेमध्ये असेल तर आपल्याला लक्ष ठेवायला हवे, कारण की या दोन्ही बँका एकत्रित येणार आहे। यात जर दोन्ही बँका एकत्रित आल्या, जर आपलं खातं बँक ऑफ इंडिया मध्ये किंवा आपलं खातं युनियन बँकेमध्ये, अशा वेळेस ग्राहकांना नेमकं काय प्रॉब्लेम होतील
ते देखील आपण जाणून घेऊ। सर्वात अगोदर महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण अगोदरच सांगितले भारतामध्ये फक्त 4च मोठ्या बँका राहणार। त्या बँका नेमका कोणत्या असतील? त्यामधील सर्वात पहिली बँक म्हणजे भारतीय स्टेट बँक। ही बँक कधीही बंद होणार नाही। जगातील ही सर्वात मोठी आणि पहिली बँक मानली जाते। नंतर भारतातील सर्वात मोठी आणि दुसरी बँक म्हणजे पंजाब नॅशनल बँक। यानंतरची तिसरी बँक म्हणजे बँक ऑफ बडोदा। चौथी बँक म्हणजे युनियन बँक। या 4च बँका फक्त आता भारतामध्ये राहतील। आणि जर एखादी 5वी बँक ठेवायची असली तर इंडियन बँक ही बँक राहील। म्हणजे आपण अगोदर ज्या बँकांची यादी वाचली, ज्या 10-12 बँकांची यादी वाचली, त्यापैकी ह्या 4-5च बँका आता भारतामध्ये राहतील। कारण की भारत सरकारला भारतातील बँकिंग सिस्टमला इंटरनॅशनल लेवलला घेऊन जायचंय। त्यामुळे भारतामधील 4 मोठ्या बँका या पूर्ण जगातील 20 मोठ्या बँकांच्या यादीमध्ये असाव्या अशी सरकारची काही अपेक्षा आहे आणि त्यानुसार सरकारने काही प्लॅन देखील तयार केलाय। कारण की चीन देशामध्ये ज्या 10 बँका आहेत त्यामधील 5 बँका जगातील मोठ्या बँकांच्या यादीमध्ये येतात। भारत सरकारलाही त्याच प्रकारे आपल्या बँका जगाच्या यादीमध्ये आणायच्यात। त्यासाठी फक्त देशामध्ये 4च बँका ठेवण्याचा निर्णय घेतलाय। तर ज्या लोकांची इतर बँकेमध्ये खाते त्या लोकांनी नेमकं आता काय करायचंय? कारण की इतर बँका आता लवकरात लवकर भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक या बँकेमध्ये दुसऱ्या बँका मर्ज होणार आहेत। 4-5 बँका सोडून इतर बँकांमध्ये आपलं खातं असेल तर आपल्याला शक्य होईल तेवढं त्या अकाउंटमध्ये पैसे कमी ठेवायचे किंवा शक्य झालं तर त्या अकाउंटमधील पैसे काढून दुसऱ्या अकाउंटमध्ये टाका। जसं की भारतीय स्टेट बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, पंजाब नॅशनल बँक यासारख्या बँकांमध्ये आपले पैसे ठेवावे। कारण की इतर बँका जर मर्ज व्हायला सुरुवात झाली तर आपल्याला मोठ्या अडचणीला सामोरे जावं लागेल आणि त्यासाठी आपल्याला वारंवार बँकांच्या चक्रा माराव्या लागतील। त्यावेळेस बँकांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी देखील होईल। बँका मर्ज झाल्यानंतर आपल्याला नवीन अकाउंट मिळेल, नवीन ATM कार्ड, नवीन चेकबुक, नवीन पासबुक सर्व गोष्टी मिळायलाही आपल्याला थोडा वेळ लागेल। कारण की बँकाचं मर्जर होणार, नंतर आपल्याला नवीन अकाउंट नंबर मिळणार, ATM कार्ड मिळणार, चेकबुक मिळणार। जर वेळ असतानाच भारतीय स्टेट बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक या 4 बँकांपैकी इतर बँकेमध्ये आपलं खातं असेल तर त्या खात्यामध्ये कमी पैसे ठेवावे जेणेकरून आपल्याला भविष्यामध्ये जास्त अडचण निर्माण होणार नाही। कारण की राहिलेल्या इतर छोट्या मोठ्या बँका या 4 बँकांमध्ये मर्ज होतील। अशा वेळेस आपल्यालाच त्याचा त्रास सहन करावा लागतो। जर आपलं खातं भारतीय स्टेट बँकमध्ये असेल किंवा बँक ऑफ बडोदामध्ये असेल किंवा पंजाब नॅशनल बँकमध्ये असेल किंवा युनियन बँकेमध्ये असेल तर आपल्याला दुसरं कुठेही खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्याची गरज नाही। कारण की या 4 बँका आता भारतामध्ये राहतील आणि इतर बँका या 4 बँकांमध्ये मर्ज होतील। आणखीन यामध्ये काही बदल होणार की नाही हा निर्णय भारत सरकारचा राहील। बँकिंग क्षेत्र मजबूत करण्यासाठी भारत सरकारने घेतलेला हा महत्त्वाचा निर्णय आहे। त्यामुळे भारतामध्ये फक्त 4 मोठ्या बँका ठेवण्याचा निर्णय झालाय।